राडा 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 वाट पाक वाटलं ते विके कुठे गेला रे? ವಿಕ್ರಮಣ್ಣ ಹಾರಾಗೆ ಕಾಣಿಸಂಗಿಲ್ಲ, ಮುಂಜಾನೆ ಕಾಣಿಸಂಗಿಲ್ಲ, ಮಧ್ಯಾಹ್ನ ಕಾಣಿಸಂಗಿಲ್ಲ, ಸಂಜೆಗೆ ಕಾಣಿಸಂಗಿಲ್ಲ. विक्रमण्णा ए काय काय माहित नाही ते. मग तेवढं सांग की. अरे आपल्या संग होतो ना तो. ओए वो गया होगा स्मिथ की खींचने. आणि ज्या हं, तुम्ही काल काय म्हणाल ते सांगितलं सर तू. काय नाही बघून घेतो म्हणलं बघ बघ. अरे लाखात आहे का आपण? आणि मग अरे माझा भाऊ आहेच लागा दे. आणि अजा त्याला अजिबात बस ना. मग भीतोय त्याला मागात पडून म्हणला हे म्हणले अरे आपल्या स्वस्तात आवडत बी नाही काय लैशी आणायचं म्हणलं जा. आईला भारी बोलूस केला का. अरे कळायचंच पण झालं त्याला. आणि हा त्याला सांगा पुन्हा नादा लागायचं नाही म्हणून, नाहीतर काही खरं नाही. ಏ ರಾವುಲಪ್ಪಿ ಏನು ಖರೆಲ್ಲ ಭಾಳ ಭಾಳ ಕೆಟ್ಟ ಬಿಡ್ತೀನ. ओए तू चुप है. कुछ भी लग जाता है बोलने और कुछ समझ में तो आता नहीं यार. आजा हा? तो काय परत आपल्या नादाला लागत नसते. लागू देऊ नुसता मग सांगतो त्याला. ए फायटर काय सांगतोयस? सुमेला रे परत नादाला लागू दे म्हणलं. बरं ती सोड तू कुठं गेला होतास? तेच सिनियर्सनाच भेटायला गेलतो. का काय काम होतं का? अरे नाही तेच माहिती काढायला गेलतो. खरंच त्या सुमेला तशी तक्रार केली का काय म्हणून. अरे दुसरं कोण करणार आहे. मला गॅरंटी त्यानं सांगितलंय. कशावरनं? आपल्याला सेन्स आहे. त्यानं सांगितलंय. मग काय नाहीतर कुणी गेली मग? हाज्या बाहेरनं फोन आलता. बाहेर ना? अरे होय आणि तू त्याला रोज फोन करतोय म्हणला आणि वरून असं बी म्हणलं की तुझ्याकडे मोबाईल आहे. बाहेरनं कुठं आलता फोन? ते नाही ना माहित. बाहेरनं कोण फोन करणार आहे आणि नंबर तर कशाचा आहे? मग माझ्या संग बोलायचं म्हणून कोण फोन करणार आहे? मी तर फक्त शक्तीला नंबर दिलाय. हाज्या हा? कसला विचार करतोयस? तुझ्याकडं खरंच मोबाईल नाही ना? नाही अरे विचार करतो की सुम्याला आपल्यामुळे शिक्षा मिळाली ना, मग त्याला सॉरी म्हणलं पाहिजे. अरे जाऊ दे तिकडं. तसं बी त्या सुमेला लय मस्ती आहे. बरं झालं जिरली ती त्याची. नाही रावल्या. अरे चूक नसताना कोणाला शिक्षा नाही मिळाली पाहिजे. ते काय बी असू दे मी त्याला सॉरी म्हणणार आहे. तुम्ही कधी आला ग? कोणीतरी कुणाच्या तरी विचारात हरवलं होतं ना तवा. कोण हरवलं होतं? काय माहित कोण? प्रेमात पडलं की असं हरवायला होतं असं ऐकलंय. ए शितले तो अक्षय कुमार काय ग? हा काय तुझं काय चाललंय? माझं कुठं काय? काय नाही. वय का? मग एवढं कुणाच्या विचारात हरवली होती? नाही
कुठं काय? ए शिकले, आम्हाला गणवू नकोस हा. सांग की काय काय झालं ते. काय कुठं काय झालंय अजून? सांग की शितले, मैत्रीण आहेस का नाही? अगं पण काय झालंच नाही तर काय सांगू? शिकले, उगाच भाव खाऊ नकोस काय. सांग की. अगं खरंच काय झालं नाही तर? ए शिकले, प्रपोज कोणी केलं? अजून प्रपोज झालाच नाही. मग मग काय मग? अगं म्हणजे असंच चालू आहे तुमचं? गपे. वन साइड आहे का काय? नाही नाही, त्याचं बी आहे की. तुला काय माहित? माहितीये मला. कसं माहित? इथं अजून प्रपोज बी केलं नाही, म्हणजे कमिटमेंट बी नसेल. कमिटमेंट म्हणजे काय ग? अगं कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट. अगं म्हणजे काय तेच विचारते. अगं हे म्हणजे काय? काय माहित? ए थांब, आपण मोबाईल वर सर्च करूया. हा, कमिटमेंट. हा, कमिटमेंट म्हणजे वचनबद्धता, बांधिलकी. हा, प्रेमात कमिटमेंट महत्वाची, नाहीतर त्या प्राजी सारखं व्हायचं. कोण प्राजी? गायकवाडाची, आपल्या वर्गातली. मग तिचं काय झालं? अगं तिचं आणि एका पोराचं चालू होतं. परवाच त्या पोराचं लग्न झालं. आयुष्यात मग प्राचीने काय केलं नाही वय? काय करणार, दोघांचं बी एकमेकांवर प्रेम होतं, पण कुणीच कुणाला प्रपोज केलं नाही, म्हणजे कोणाचीच कमिटमेंट नाही. पण कमिटमेंट घ्यायची म्हणजे नक्की काय करायचं असतंय ग? हे बघ, सगळ्यात आधी एकमेकांसमोर प्रेमाची कबुली द्यायला पाहिजे, नाहीतर तुला इकडे वाटायचं त्याचं प्रेम आहे तुझ्यावर आणि तिकडे दुसरंच कोणीतरी प्रपोज केलं तर. नाही नाही, तेव्हा म्हणणार नाही. चितले, असं तुला वाटतंय, पण तुला नाही माहित पोरं कशी असतात. पण त्यो तसा नाही तरी. तुला काय माहित तो कसा? अगं आता बघितल्यावर कळतंय की. तू कशाला त्याच्याकडे बघतेस? बर बाई, नाही बघत. त्या दिवशी एकदाच बघितलं होतं. ए थांबा, मुद्दा काय आहे? कमिटमेंट दिलीये का कोणी कोणाला कमिटमेंट? नाही. तर प्रपोज केल्यानंतर मी तुझ्याशी लग्न करीन अशी कमिटमेंट घे त्याच्याकडनं, म्हणजे वचन घे त्याच्याकडनं. पण घ्यायलाच लागते वय. नाही घेतली तर नाही चालत. चालतंय की, दुसरी कोणीतरी घेईल आणि मग करेल त्याच्याशी लग्न.